नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी विषय इंग्रजीमधील 2.4 एक्सक्यूजेस अस्किट हे पाहणार आहोत. एक्सक्यूजेस म्हणजे सबबी, अस्किट म्हणजे एक प्रहसन. पहा, कॅरेक्टर कोणते कोणते आहेत. रितेश, अ स्कूल स्टुडंट, अँड सेकंड कॅरेक्टर इज मिसेस सेन, हिज क्लास टीचर. ज्या कन्व्हर्सेशन आहे त्या कन्व्हर्सेशनमध्ये दोन कॅरेक्टर आहेत, रितेश अँड मिसेस सेन. रितेश इज द स्कूल स्टुडंट अँड मिसेस सेन इज हर क्लास हिज क्लास टीचर. सो लेट्स स्टार्ट. सीन अ क्लासरूम. क्लासरूममधला हा सीन आहे. रितेश सेड, मे आय कम इन मॅडम. मॅडम मी आतमध्ये येऊ का. मिसेस सेन, नाऊ. डोंट यू थिंक यू आर अर्ली. नक्कीच रितेश उशिरा शाळेमध्ये आलेला आहे आणि रितेश टीचरला म्हणतो की मी आत येऊ का. त्यावर टीचर म्हणतात की आत्ता. डोंट यू थिंक यू आर अर्ली. टीचर थोड्याशा त्याला उलट्या बोलल्यात की तू लवकर आला नाही असं तुला वाटत नाही का. रितेश, पर्डॉन मॅम. पर्डॉन म्हणजे सॉरी, मला माफी करा, माझं चुकलं. मिसेस सेन, आय मीन फॉर द सेकंड पिरियड. यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. मिसेस सेन म्हणतात की अरे मला तुला असं म्हणायचं आहे की दुसऱ्या तासासाठी, दुसऱ्या पिरियडसाठी तू लवकर आलेला आहे. दुसरा पिरियड चालू व्हायला अजून वेळ आहे. रितेश सेड, आय एम सो सॉरी मॅम. आय एम रिअली सॉरी. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम. यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन्ड. हां, रितेश काय म्हणतो की मला माफ करा बाई, खरंच मला माफ करा. मी घरातून वेळेतच निघालो होतो. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम. मी घरातून वेळेतच निघालो होतो, पण यू डोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन. पण तुम्हाला माहितीच नाही की काय झालं. तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मिसेस सेन काय म्हणतात, वी विल सी. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. व्हॉट हॅपन. नथिंग शॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक, आय एम शुअर. टीचर आता म्हणतात की हां बरं बघू, आधी पहिले तुझं म्हणणं आपण ऐकू. भूकंपापेक्षा तरी नक्कीच काहीतरी झालेलं असणार नाही अशी मला खात्री आहे. नथिंग शॉर्ट ऑफ याचा हे जे फ्रेज आहे याचा अर्थ काय. नथिंग लेस दॅन म्हणजे काय की अर्थक्वेकपेक्षा कमी तर काही झालेलं नसेल. रितेश, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. पहा, रितेश टीचरला किती छान समजून सांगत आहे की तो काय म्हणतो, नो मॅम नाही, रिअली मॅम खरंच नाही, ऑनेस्टी मॅम माझ्यावर विश्वास ठेवा, काहीतरी झालेलं आहे. मिसेस सेन, गो हेड. टीचर म्हणतात की ठीक आहे सांग. रितेश, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. आय वॉज हाफ वे डाऊन टू द नॅरो लेन that leads to the market. Suddenly I heard the scream from the main road. तो म्हणतो की मी नेहमीप्रमाणे चालत निघालो होतो. बाजाराकडे जाणारी जी चिंचोळी गल्ली आहे ना, तो काय म्हणतो की मी बाजारापर्यंत आलो होतो आणि जी बाजारापर्यंत जी नॅरो लेन म्हणजे चिंचोळी जी गल्ली आहे तिथपर्यंत मी पोहोचलो. सडनली काय झालं की फ्रॉम द मेन रोड म्हणजे मुख्य रस्त्यावरून आय हिअर्ड अ स्क्रीम. मला एक किंकाळी ऐकू आली. स्क्रीम म्हणजे किंकाळी. मला एक किंकाळी ऐकायला आली. मिसेस सेन, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. आणि टीचर त्याला म्हणतात की अर्थातच तपास करणे तुला भाग होते, नक्कीच तू गेला असशील. रितेश, यस मॅम, आय हॅड टू फाइंड आउट ऑफ समवन नीडेड हेल्प. हो बाई, कुणाला मदत हवी असेल तर म्हणून मी बघायला गेलो. शुअर इनफ देअर वॉज धिस पर्सन लेईंग नियर द पॅवमेंट. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. तो काय म्हणतो की खरोखरच एक माणूस तिथे फुटपाथावर पडला होता आणि वेदनेने कणत होता. पॅवमेंट म्हणजे फुटपाथ ऑफ द साईड ऑफ द रोड. पॅवमेंटला फुटपाथ असे म्हणतात. आणि ग्रोनिंग मीन्स मेकिंग पेनफुल साऊंड. कोणी एक व्यक्ती पेनफुल साऊंड करत होता. मिसेस सेन, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. मग आता मिसेस सेन काय म्हणतात की मग तू त्याला डॉक्टर जाधवांकडे घेऊन गेला असशील. रितेश, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. जस्ट आय रीच दॅट मॅन, अनदर मॅन came running out of the shop there with a packet in his hand. तो काय म्हणतो, नाही बाई मला ती संधीच मिळाली नाही. आय डिडंट गेट द चान्स, मला संधीच मिळाली नाही. मी तिथे पोहोचेपर्यंतच तिथल्या एका दुकानातून एक माणूस
हातात एक पाकिट घेऊन धावत होता. अँड शॉपकीपर अल्सो रन आउट शाउटिंग, आणि शॉपकीपरही जोरजोराने ओरडत चालला होता, चोर चोर, कॅच हिम, त्याला पकडा, असं शॉपकीपर म्हणत होता. मिसेस सेन, अमेझिंग, quite a handful for you to deal with all and all the ones. What did you do then? टीचर म्हणतात अमेझिंग. आता टीचरला समजलं की हा सगळं मनानेच काहीतरी एखादी गोष्ट घडवत आहे. मग टीचर म्हणतात अमेझिंग, कमाल आहे, एवढं सगळं एकाच वेळी तुला निस्तरावं लागलं असेल. टीचर त्याला म्हणतात की टू डील विथ, तुला एकट्याला करावं लागेल. टू डील विथ म्हणजे टू हँडल, तुला हे सगळं करणं कठीण झालं असेल. व्हॉट डिड यू डू देन? मग तू नेमकं काय केलंस? रितेश काय म्हणतो? यस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन दॅट man near a pavement he too got up and began to run with the thief. पाहतो काय म्हणते, हो बाई, ही तर सगळी गंमत पुढेच घडली. तो जो फुटपाथावर माणूस बसले होता, जो रडत होता, कन्हारत होता, तो माणूस सुद्धा चोरासोबत पळत सुटला, एकही क्षण न दवडता. आता काय झालं असेल पहा बरं पुढे. विदाउट लॉसिंग अ मुवमेंट आय रन आफ्टर देम. कोणतीही वेळ न घालवता मी सुद्धा त्याच्या मागे पळत निघालो. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. आणि नक्कीच तू त्यांना पकडलं असशील आणि पोलीस स्टेशनला देऊन गेला असेल. त्यावर रितेश काय म्हणतो? रितेश सेड, we couldn't do that ma'am, they just vanish around the corner, all this happened so fast. रितेश म्हणतो की ते आम्ही नाही करू शकलो, ते दोघं कोपऱ्यावरून गायबच झाले आणि इतकं सगळं अचानकच घडलं. मिसेस सेड, देन व्हाय आर यू लेट? टीचर म्हणतात मग तुला उशीर का झाला? रितेश सेड, दॅट्स नॉट ऑल, म्हणजे इथेच काही संपलेलं नाही, तेवढंच घडलेलं नाही. आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मड रश. आता तो काय म्हणतो की या सगळ्या गडबडीत माझं दप्तर मी त्या दुकानातच विसरलो होतो. सो आय रन बॅक टू गेट इट, आणि म्हणून मी पुन्हा ते दप्तर घेण्यासाठी पुन्हा दुकानात गेलो. मिसेस सेन, अँड इट वॉजंट दिअर, आणि नक्कीच रितेश तिथे तुझं बॅग नसेल, तिथे तुझे दप्तर नसेल. रितेश, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट, बट देअर वॉज अ ह्यूज हायरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट, आय डिडंट नो व्हॉट टू डू. आता त्यावर रितेश काय म्हणतो, नाही बाई, ते तिथेच होतं, माझं बॅग तिथेच होतं, पण त्याच्यावर एक मोठा केसाळ तपकरी रंगाचा कुत्रा बसलेला होता. ह्यूज म्हणजे मोठा, हायरी म्हणजे केसाळ, अँड ब्राऊन म्हणजे तपकरी रंगाचा केसाळ कुत्रा तिथे बसलेला होता. आणि काय करायचं मला समजलं नाही. आय डिडंट नो व्हॉट टू डू. आता पहा तिथे पुढे काय झालं. मिसेस सेन, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन बॅग इन द शॉप. टीचर म्हणतात की किती इंटरेस्टिंग, फारच छान, दुकानात दप्तर आणि दप्तरावर कुत्रा. रितेश, यस मॅम, इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज, ही डिडंट नो व्हेअर द डॉग हॅड कम फ्रॉम अँड हाऊ दॅट द डॉग ग्रोल्ड. पहा आता तो काय म्हणतो त्याच्यावर रितेश की हो बाई, दुकानदाराला नवलच वाटलं, कुत्रा कुठून आला तेही त्याला समजलं नाही. तो कुत्रा असा गुरगुरला की हाऊ द डॉग ग्रोल्ड म्हणजे काय? अँग्री साऊंड मेड बाय ॲनिमल्स. ग्रोल्ड म्हणजे गुरगुरणे. कुत्रा त्याच्यावर रागाने गुगला. वी ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ज, विस्लिंग, आम्ही त्याला दूर करण्यासाठी शिट्या वाजवल्या, अँड क्लॅपिंग, टाळ्यासुद्धा वाजवल्या, अँड शोईंग हिम द स्टिक, त्याला काडीसुद्धा दाखवली, बट ही उडंट बग, पण तो काही तिथून उसकण्याचा प्रयत्न, तो काही तिथून हलत नव्हता. तो काही तिथून म्हणजे तो काही तिथून हलत नव्हता. अँड आय कुडंट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग, आणि मी माझ्या शाळेच्या बॅगशिवाय तर शाळेत येऊ शकत नव्हतो ना. मिसेस सेन, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. आणि ते काय त्याच्यावर तो काय म्हणतो की मिसेस सेन काय म्हणतात की तुझं दप्तर शेवटी मिळालेलं दिसतंय तुला. रितेश, यस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स, आय ऑफर द बिस्किट टू द डॉग अँड लर्न हिम अवे फ्रॉम द बॅग. तो काय म्हणते, हो बाई, शेवटी दुकानदाराने मला थोडी बिस्किटे दिली,
मी कुत्र्याला ती दाखवली आणि त्याला आकर्षित करून दप्तरापासून दूर केलं. मिसेस सेन, ओके, सो लेट्स से द अकाउंट फॉर 15 मिनिट्स. अकाउंट्स म्हणजे रिपोर्ट व्हॉट हॅपन. आता त्याच्यावर बाई काय म्हणतात, त्याच्या टीचर काय म्हणतात की मग आता पहा त्या काय म्हणतात की ओके बरं, मग या सगळ्यात तुझे 15 मिनिटं गेली असे म्हणून. रितेश सेट, बट देअर इज मोर. टीचर म्हणतात की तो रितेश त्याच्यावर काय म्हणतो, हो बाई पण आणखीन काहीतरी घडलं. द पुअर डॉग बिगेन टू फॉलो मी टू स्कूल. मग तो जो गरीब कुत्रा होता तो माझ्या मागे मागे येऊन राहिला होता. इट लुक सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. तो काय म्हणतो की तो इतका लहानसा आणि दिनवाना आणि एकटा होता. मिसेस सेन, स्मॉल, डिड यू से स्मॉल. पहा सेन काय म्हणतात, लहान, तू लहान म्हणालास. कारण की याच्या आधीच तो काय म्हणाला होता की ह्यूज मोठा कुत्रा, हायरी ब्राऊन डॉग, एक मोठा केसाळ कुत्रा माझ्या ह्याच्यावर बसला होता. आणि टीचरने त्याचं बोलणं पकडलं की तू स्मॉल शब्द वापरला. रितेश, आय मीन यंग मॅम. आता लगेच रितेश काय म्हणाला, म्हणजे बाई तो वयाने लहान होता. इट वॉज बिग इन साईज, पण तो आकाराने मात्र मोठा होता. इट वॉज ओनली अ पपी. रिअली, तो म्हणते की खरंच तो आकाराने लहान पिल्लू होता, पण बहुतेक तो छोटा कुत्र्याचं बाळच होतं. अँड इट लुक लॉस्ट, आणि मला असं वाटत होतं की तो हरवलेला आहे. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर मी फॉर माय हेल्प. आणि तो काय म्हणतो रितेश टीचरला की तो त्याच्या आईला किंवा त्याच्या मालकाला शोधत होता आणि तो मला जणू काही मदत मागत होता असं मला वाटलं. So I began inquire with the other shopkeepers and passers by, but nobody could tell and couldn't leave it behind. तो त्यावर काय म्हणतो की मी त्या शॉपकीपरला, आणखीन दुसऱ्या शॉपकीपरला विचारलं की हे डॉग कोणाचं आहे. तिथे जाणाऱ्या लोकांना सुद्धा विचारलं, पण कोणीही मला सांगितलेलं नव्हतं. मिसेस सेन, देन यू फाउंड द ओनर, हू वॉज इट. मग टीचर म्हणतात की मग तुला त्याचा मालक सापडला, तो कोण होता. रितेश, दॅट्स अ फनी पार्ट मॅम. द पपी इट सेल्फ फाउंड द ओनर. पहा की त्या पिल्ल्यानेच त्याचा मालक स्वतः शोधून काढला. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. तो काय म्हणतो की त्यानेच रस्त्याच्या पलीकडे कुणाला तरी पाहिलं आणि तो त्या माणसाकडे त्याने ते झेप घेतली. आय वॉज सो रिव्हिल्ड. आणि तो म्हणतो की देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू द स्कूल. आणि तो म्हणतो की मी परत फिरलो आणि सरळ शाळेकडे धाव घेतली. मिसेस सेन, गुड बॉय. नाऊ दॅट युअर्स गुड डील्स आर डन, देअर आर समथिंग एल्स यू कॅन डू. पहा टीचर काय म्हणतात त्याला की शहाणा मुलगा, आता तुझं सगळं सत्कार्य करून झालं असेल तर तेव्हा आणखी एक गोष्ट करू शकतोस. आता टीचरनी काय म्हटलं त्याला, देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. की एक कथा लेखनाची स्पर्धा आहे. वुड यू लाईक टू सेंड अन एंट्री. टीचर म्हणतात की एक तुला भाग घ्यायला त्यात आवडेल का. आता टीचरनी त्याची सुद्धा मजा घेतली की हा छान कथा बनवतो, म्हणून टीचर म्हणतात की एक स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन आहे, त्यात तुझं नाव मी सेंड करू का, तू नक्की त्यात भाग घेशील ना. कारण की इतक्या छान त्यांनी गोष्टी तयार केलेल्या होत्या. रितेश, हू मॅम, मी. नाव आय वुडंट नो व्हॉट टू राईट, आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. तो म्हणते कोण बाई, मी काय लिहायचं, मला ठाऊक नाही, मला नाही येत बा गोष्ट बनवता. तर अशा पद्धतीने तुमच्या क्लासमध्ये सुद्धा असा एखादा मुलगा आहे का.